to you by V-Guard, co-powered by Sensodyne, associate sponsor Ultratech Cement. नमस्कार, मी श्रुती दिनेश गोसावी. TV9 मराठीच्या पब्लिक बोलती है या कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत. लोकसभेच्या निवडणुकांमुळे देशाचं राजकारण चांगलंच तापलंय. अशातच मुंबईकरांचं नेमकं मत काय आहे, जनतेच्या मनात नेमकं कोण आहे हेच आपण आज जाणून घेणार आहोत. आपण सध्या आहोत कुर्ला परिसरात. इथले जनतेशी बोलून जाणून घेऊया की त्यांच्या मनात नेमकं कोण आहे. चला तर मग जाणून घेऊया, मुंबईकर यंदा कोणती सरकार नको, आमची पगार वाढली ती सरकार बस, बाकी काय नको आम्हाला. काय वाटतं कोणती सरकार? आता मोदी सरकार 400 पार. आम्हाला काय कळतंय, सांगितलं हे दाबायचं. लोक मोदी सरकारला एवढे परेशान आहे तर कमळला कोणीच वोट देऊ इच्छित नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी थोड्या मागे या उज्ज्वल निकमांचा हात आहे. मैडम जो 70 साल में नहीं हुआ ना वो 10 साल में हो गया है. मोदींनी 400 पारचा नारा दिला है. 200 भी नहीं होना. आपका इधर का कैंडिडेट कौन है? हमारा औरत है इधर का. हिंदुस्तान में रहना है ना तो मोदी चाहिए. इधर तो बीजेपी का हरा ही हरा है. इथला उमेदवार माहिती आहे का तुम्हाला? मोदी. हा बोला. असं तर आम्हाला काय वाटत नाही की कोणाला काय वोट करायचं बिरायचं, तर कोणाला बी दाबायचं, आपल्याला काय नाही तसं. असं जेवढं दिसल तेवढ्या लाईनीने असं बटन दाबलं की झालं. सिर्फ एक ही है, राम मंदिर उन्होंने बनाया, एक कोई भी नहीं बना सकता था. उज्ज्वल निकमनी जे केलंय देशासाठी ते किती मोठी गोष्ट आहे. यावेळेला परिवर्तन पाहिजे म्हणून महाविकास आघाडी. यंगस्टर्स आहेत, त्यांचं राजकारणाबद्दल काय मत आहे? राजकारण सध्याचं खूप तापलंय, राजकारणाबद्दल काय मत आहे? आम्ही तर काय याच्यात पार्टिसिपेट करत नाहीत का. आम्ही तर आमच्या शिक्षणामध्येच फोकस आहे आता आमचं सध्या. तर आता शिक्षणच्या पुढे बघू आमचा काही निर्णय, त्याच्यामध्ये विचार करत झालं तर. असं तर आम्हाला काय वाटत नाही की कोणाला काय वोट करायचं बिरायचं, तर कधी काय आम्ही कोणाचं काम बघितलं नाही. कारण का आम्ही घराच्या बाहेरून खाली कॉलेज कामसुद्धा बस घरपर्यंतच असतो. आता त्याच्या पुढे बघू आम्ही कोणाचं काय चांगलं दिसतंय तर आम्ही त्यांनाच हे करणार. इथला उमेदवार माहिती आहे का तुम्हाला? इथला उमेदवार कोण आहे? हां, नगरसेवक सुशांत सावंत आहे. हां, आमचे जातात कोण झाडू खात्यामध्ये, ते कोर्ट लेबल आहेत. त्यांना काय केलं तर पुढे काय त्यांचं पण भविष्य चांगलं होईल, आमचं पण शिक्षण करून चांगलं काय होईल. असं काय विचार केलं करत असेल तर चांगलं आहे, ठीक आहे. मग आम्ही पण पुढे विचार करू की काय करायचं आम्हाला वोटिंगचं. काय वाटतं कोणती सरकार येईल? कोणतीच पगारची सरकार आहे, बाकी काय नको. काय बोलतं? कोणती सरकार नको, आमची पगार वाढली ती सरकार बस, बाकी काय नको आम्हाला. पगारच नाही वाढत, काय नाही. कोणती पण सरकार आली तर पगार अजून महागाई अजून वाढते. पण मोदी सरकारने तर सांगितलंय बेरोजगारी खूप कमी झाली आहे. काय नाही, असं काय नाही. फक्त बोलायला बोलतात, त्यांच्या हिशोबाने त्यांचे त्या साईडला त्यांचे बेरोजगार झालेत, आमच्या साईडला काहीच नाही झालंय. काय जे आहे तेच आहे. महंगा पण एवढी वाढले, सगळे 10,000 रुपयामध्ये काय काय करणार सांगा बरं. काहीच नाही होत काय. आणि वोटिंग तर आम्ही कुणाला देणार पण नाही, नको आम्हाला वोटिंग. राजकारणाबद्दल तुझं मत काय आहे आणि इथले उमेदवार तुला माहिती आहेत का? हो, माहिती आहे. इकडे काँग्रेसतर्फे वर्षाताई गायकवाड आणि बीजेपीतर्फे उज्ज्वल निकम उभे आहेत. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार V-Guard एयर कूलर का चमत्कार. आणि लोक मोदी सरकारला एवढे परेशान आहे तर कमळला कोणीच वोट देऊ इच्छित नाही आहे. सर्व वर्षाताई, इथे पूर्ण हवा वर्षाताई गायकवाडांचीच चालू आहे. जो तो बोलतोय आम्ही काँग्रेसच्या पंजाला देऊ, कारण का मोदी सरकारला सर्वजण एवढे हैराण झालेत. सर्व महागाई वाढवली, सर्व गोष्टीची वाढ झाली, सर्व परेशान आहेत, सगळे वैतागलेत मोदीला. त्यामुळे यावेळी तर पूर्ण महाराष्ट्रातून 30 ते 35 सीट महाविकास आघाडीच्या येणार आहेत. पण वर्षा गायकवाड ह्या आधीपासून राजकारणात आहेत, उज्ज्वल निकम नवीन आले, तर याबद्दल तू काय सांगशील? वर्षाताईंना पूर्ण एक्सपिरियन्स आहे आणि उज्ज्वल निकमांना यासाठी आणलं आहे की ह्यांना संविधानमध्ये बदल करायचा आणि कायद्यातर्फे करायचं. जसं आता यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, यामागे उज्ज्वल निकमचाच हात आहे. त्यामुळे त्यांना ह्याचं एक बक्षीस मिळालं आहे, वोटिंग सीट मिळून त्यांना इथून सीट दिले, त्याचं बक्षीसच दिले की शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडायमागे या उज्ज्वल निकमांचा हात आहे. या सध्याच्या राजकारणामध्ये पक्षफुटीबद्दल तुझं काय मत आहे? राजकारणात फार पक्षफुटी चालू आहे, त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे?
भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलायझर का चमत्कार। हे चुकीचं आहे ना, इथे कोणी कोणाचं करतं तर काहीच चालत नाही। आत्तापासूनच जर यांचे हे आलं ते जर त्यांचे 400 पार आले तर हे पूर्ण देशच विकून टाकतील, या सर्व काही करू शकतील, म्हणजे हिटलरशाहीच करणार हे लोक। जर 400 पार आले तर आता हे लोक कोणता पण पक्ष कोणाला पण देत आहेत, काही गोष्ट कोणाला पण देत आहेत, सर्व विकून टाकलं। LIC विकली, हे विकलं, ते विकलं, तर त्यामुळे हे मोदी सरकार नाहीच आलं पाहिजे आता। पण मोदी सरकारने तर फार योजना आणल्या आहेत, बेरोजगारी कमी केली असं मोदी सरकार म्हणतंय, पण मग तुझं मत आहे की मोदीने काहीच केलं नाही? ते फक्त बोलायला, तुम्ही सगळं रेकॉर्ड बघाल तर ते काहीच नाही केलं त्यांनी, काहीच नाही केलं, फक्त ही अफवा आहे, जुमलेबाजी आहे फक्त ही। आपल्या आजीबाई आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया की त्यांचं नेमकं मत काय आहे राजकारणाबद्दल, त्यांच्या मनात नेमकं कोण आहे? तुम्हाला इथला उमेदवार माहिती आहे का? नाही नाही, एवढं जायचं घाटकोपर चेंबूर एवढं माहिती आहे। पक्ष माहिती आहेत का इथली? पक्ष नाही नाही नाही। काँग्रेस, BJP? हा, काँग्रेसला मत पहिलं करायचं, आता हे यांनाच देतो आम्ही मोदी सीटला का? मोदीलाच का? सगळ्याला देतं ते, आम्हाला जे बटन दाबा येत नाही ते एक टाइम तर मी हातावर मारून घेतलं, माझ्यावर हातायला लागली लोक सगळे, लय वर्षापासून टाकते मी, शाळेमध्ये होली फॅमिलीमध्ये। तुम्ही मतदान करता? हा करते। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। कुठल्या मतदारसंघातून करता? होय, कोणाला बी दाबायचं, आपल्याला काही नाही तसं। चिन्ह कोणत्या चिन्हावर मत करता? हे काँग्रेस असू द्या, फुलवाला असू द्या, सायकलवाला, असं जेवढं दिसल तेवढ्या लाईनीनं असं बटन दाबलं की झालं असं। काय सांगाल, राजकारणाबद्दल काय माहिती आहे का? काय माहिती नाही मला, फक्त मोदींनी आपलं जर चांगलं केलंय त्याच्याबद्दल आपण खूप आभारी आहेत। हा, तर तुम्हाला इथला उमेदवार माहिती आहे का कोण आहे? उमेदवार आपल्याला काय माहित नाही मॅडम। हा, मी जर नाही राहायला आहे, मी वाशिनाच्याला राहायला आहे। हा, मोदीलाच मत देणार, भाजपला। किती वर्ष झाले तुम्ही विकताय? झालं जवळजवळ 10 वर्ष झालं, 10 वर्ष होऊन गेलं। राजकारणाविषयी काय मत आहे तुमचं? सध्याचं राजकारण कसं चालू आहे? चांगलं आहे। तुम्हाला कोण वाटतं, महायुती की महाविकास आघाडी? आघाडी नाही, मला मोदी सरकारचंच आवडतं। मला उमेदवार माहिती आहे तिथले कोण उमेदवार आहेत? झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। इथं म्हणजे मुख्यमंत्री नाही, इथले उमेदवार आता उमेदवार इथलं मला माहित नाही, महाराष्ट्राचं बोलतो मी। कोण वाटतं कोण येईल? कारण मोदींनी 400 पारचा नारा दिलाय, तो 400 पारच येणार। होणार। तुमच्या BJPने किती समस्या मागण्या पूर्ण भरपूर केलं, घर बनवलं गावामध्ये, सर्वांचं बाथरूम बनवलं, शेतकऱ्यांना पैसे टाकले, गोरगरिबांचं साथ दिलं, आणि ज्यांचं नवरा नाही ते बाय लोकांना 2-2 हजार रुपये पाठवतोय, ज्या पाहिजे त्यांचं सेवा करतोय। जे ते लोकांचं म्हणणं आहे की बाहेर फिरते उगाच फिरत नाही बाहेर, त्याचं काय कारण असतंय ना बाहेर फिरायचं। आपण घरामध्ये बसून आपला कारोबार होत नाही, घराच्या बाहेर गेल्यावर सर्व माहिती पडेल ना की काय कुठं काय चालू आहे। तो मोदीचं ते असेल, कोणी मोदीबद्दल वाईट बोलतं, कोणी खरं बोलते। जे कमवून खाणारे तो बरोबर कमवून खातात, ज्याला कमवायचंच नाही, ज्याला कामाला जायचंच नाही, घरी बसून कोणी देणार का? आई वडील पण हकलून देणार बाहेर आपल्याला। काय वाटतं कोणती सरकार? आता मोदी सरकार 400 पार। बरं, आता आपले अजून एक मतदार आहेत, त्यांना आपण विचारूया। काय सांगाल, राजकारणाबद्दल काय वाटतं तुम्हाला? राजकारणाबद्दल काय वाटतं, आता ते बदल होणार। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट।
कोण, महायुती की महाविकास आघाडी? महायुतीवाले येणार. इथले उमेदवार माहिती आहे तुम्हाला? आहे ना, वर्षा गायकवाड आणि तो कोण वकील आहे, काय नाव त्यांचं, कसाबला दिले ना त्याने फाशी, तो एक उभा आहे BJP मधून, काँग्रेसमधून वर्षा गायकवाड आहे. पण वर्षा गायकवाड आधीपासून राजकारणात सक्रिय आहे आणि उज्ज्वल निकम आता नवीन राजकारणात आले, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? ती वर्षा गायकवाड येणार. वर्षा गायकवाड येणार. मोदींनी 400 पारचा नारा दिलाय. 200 बी नाही होणार. का 200 बी नाही होणार. का असं का वाटतं? काय वाटतं, काय काम केलं त्यांनी? माणसं अशीच फिरत उपाशी मरायला लागलेत लोक. अहो कुणाला काम लावलं सांगा ना त्यांनी. 350 माणसाला काय किती हजाराला लावणार म्हणलं कामाला? तर अजून एक बी नाही. पोरं सगळे अशीच फिरतात. कोणतं सरकार मग? हे काँग्रेसचं. काँग्रेस, महाविकास आघाडी. हा, शिवसेना कोणती? 2 शिवसेना आहेत. ही बाळासाहेब ठाकरे, आमचे उद्धव ठाकरेंची. राजकारण सध्या फार तापलंय. यंदा बाजी कोण मारेल काय वाटतं? आपल्याला मोदीवर भरोसा आहे, बाजू एवढंच बोलू शकतो. का मोदी सरकारच का? एवढा करतोय तो, अजून काय बाजल? आपल्या लोकांवर भरोसा नाही, आपल्या त्याच्यावर भरोसा आहे. इथला उमेदवार कोण आहे माहिती आहे तुम्हाला? इथला उमेदवार नाही माहिती. तुम्ही मतदान करता? मतदान करतो, मोदीलाच करतो, बाकी कुणाला नाही करत. इधर का कैंडिडेट मालूम है आपको? कैंडिडेट तो है उज्ज्वल निगम. उज्ज्वल निगम. कौन कैंडिडेट? उज्ज्वल निगम जी. और वो कांग्रेस के, उनका नाम पता नहीं, अभी याद नहीं आ रहा है. वर्षा गायकवाड़. बराबर. आपका उम्मीदवार यहाँ तक पहुँचा है आपके यहाँ? हाँ, आए हैं. BJP वाले आके गए, कांग्रेस वाले आने वाले हैं. क्या लगता है कौन सी सरकार आएगी? 400 पार. क्या लगता है 400 पार का नारा दिया है मोदी जी ने? मैडम पक्का. क्यों ऐसा? मोदी क्यों? मैडम जो 70 साल में नहीं हुआ ना, वो 10 साल में हो गया है. थोड़ी तकलीफ है, लेकिन आगे जाके सबके लिए अच्छा है. पर मोदी जी के बारे में तो बहुत, देखो अच्छे आदमी के लिए कोई भी बुरा बोलेगा. और जैसे हमारे में कहावत है, हाथी निकलते तो कुत्ते भोंकते हैं. तो सच के साथ और सबका विकास सबके साथ. टाइम लगेगा लेकिन अच्छा हो रहा है. तो उज्ज्वल निकम, क्योंकि उज्ज्वल निकम जी अभी नए हैं राजकारण में. नया चेहरा ला रहे मोदी जी. हर चीज़ में मोदी जी नया चेहरा लेके आ रहे हैं. और हर आदमी काम कर रहा है. सबका साथ सबका विकास, इसमें बोलने का कुछ काम ही नहीं है. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. बस 400 पार है अब की बार. आपका इधर का कैंडिडेट कौन है? इधर का कौन कैंडिडेट है? वो कौन है? हमारा औरत है इधर का. नहीं. आपका इधर का कैंडिडेट कौन है? उम्मीदवार तो वो राजेश प्रहलाद है. क्या लगता है, मोदी सरकार या राहुल गांधी? मोदी सरकार है वो. क्यों मोदी सरकार ही क्यों? वो पहले से मोदी सरकार में है, तो मोदी सरकार में है वो अभी तक. सध्याचे उमेदवार कोण इथले? इथे उज्ज्वल निकम. बोलिए. आणि कोई वायु स्त्री है, क्या नाम है, कौन है? कोण वाटतं मग? वर्षा गायकवाड की उज्ज्वल निकम की वर्षा गायकवाड? कोण? उज्ज्वल निकम है, वर्षा गायकवाड है. कोण वाटतं कोण जिंकेल? कोण जिंकेल काय वाटतं? उज्ज्वल निकम जीतेंगे. मोदी सरकारने 400 पारचा नारा दिलाय, तर काय वाटतं 400 पार पूर्ण होतील? 400 तो खरा है. 400 तो खरा है. पण खूप जण बोलतात की बेरोजगारी कमी झाली नाहीये, जॉबलेस आहेत लोक, त्याबद्दल काय सांगा? तो विकास तो बहुत हो रहा है उनके राज्य में. विकास तो इतना हो रहा है, सबको परसेंट वाइज के बाद से जॉब मिल रहा है. लड़के जितने हैं पढ़े लिखे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा
अब की बार वी गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। उनको मेरिट लिस्ट के हिसाब से नाम मिल रहा है, नौकरी मिल रही है, सब कुछ हो रहा है। कल या परसों आए थे। कौन आया था? उज्ज्वल निकम। क्या बोले अपना नमस्कार किए सब। इधर तो बीजेपी का हरा ही हरा है। सध्या आपण आहोत चेंबूरमध्ये, इथे रिक्षा स्टँड आहे। तर आपले दादा बसलेत रिक्षामध्ये, त्यांना विचारू की त्यांचं नेमकं मत काय आहे, त्यांच्या मनात काय आहे। मी मोदीला देणार आहे। दादा काय सांगता, राजकारण कसं चालू आहे सध्याचं आणि यंदा बाजी कोण मारणार? मोदी मारणार आहे। और कोण होणार? मोदींनी 400 पारचा नारा दिलाय, काय वाटतं 400 पार पूर्ण होतील? येईल ना, मोदी येणार आहे बाबा। इथले उमेदवार कोणी माहिती तुम्हाला? नाही, मला नाही माहिती कोण आहे। तुमचा उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये? नाही, आला नाही इकडे। मग तुम्ही मतदान कसं कराल? मतदान जसं होणार तसं करणार मी। बीजेपीच का? बीजेपीच करणार। बीजेपीच का? मोदी सरकारच का? मोदी सरकार। पण खूप जण बोलतात की काही जण अजूनही बेरोजगार आहेत, त्याबद्दल काय सांगाल? पण नाही, तो काम नाही करणार तर कोण देणार आहे? काय काम करणार तर सगळे देणार आहे, काम नाही केलं तर कोण नाही देणार आहे। ना मोदी देणार आहे ना राहुल देणार आहे, कोण पण नाही देणार आहे। आपल्याला काय शिक्का मारायची आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। चिन्ह काय? चिन्ह कमल। अच्छे दिन आए, खराब दिन आए, वही चाहिए। हिंदुस्तान का प्रधानमंत्री हो तो मोदी, हर देश को पछाड़ के रख दिया उसने। हिंदुस्तान में रहना है ना तो मोदी चाहिए। ये कटुए लोग सब क्या है? कांग्रेस वाले इधर पर नहीं दिली, बीजेपी बोले तो बीजेपी तो खाना खिलाया कम से कम 2 साल लॉकडाउन में। राहुल कभी दिया? राहुल नहीं दिला, मोदी तो कम से कम खाना खिलाया इतना दिन, 2 बरस। हिंदुस्तान में रहेगा प्रधानमंत्री तो ही ठीक है कटुए लोग के लिए। राजकारण तुम्ही फॉलो करता? तर आम्ही काय शिकलेलं नाही, तर आम्हाला काय येतं नाही याच्यातलं। इथला उमेदवार माहिती आहे का तुम्हाला? इथला? हां, कोण? मोदी। हां, बोला। नमस्कार। नमस्कार। काय बोलता, कसं चालू आहे? धंदा बिंदामध्ये चांगला व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे। सध्याचं राजकारण खूप तापलंय, राजकारणाबद्दल काय सांगाल? यंदा कोण बाजी मारेल? या टाइम बघा, मोदी सरकार ते येणारच आहे। त्यांनी जे काम केलेलं आहे, गरिबांसाठी काय केलं नाही ते खरं आहे, सगळ्यांना माहिती। पण मोठे मोठे कामं त्यांनी केलेले आहेत, त्याची नाही होणारं ते काम त्यांनी केलं आहे। या टायमात निवडून तो यायला पाहिजे। पुढचं तर मी काय बोलू शकत नाही। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। इथला उमेदवार कोण आहेत माहिती तुम्हाला? नाही, मला माहिती नाही अजून कोण उभारलं ते पण माहिती नाही। परवा जल्लोष निघाला होता, कोण आहे काय अजून पण आम्हाला काय माहिती नाही आहे। वोट द्यायचं आहे आम्हाला, मोदीला या टायमात द्यायचं आहे। पुढे ते काय करो या नको करो तो त्यांचा प्रश्न आहे। त्यांनी मोठे मोठे कामं केले आहेत। सगळ्यात मोठं मंदिर म्हणजे हिंदू धर्मासाठी मंदिर त्यांनी जे बनवलं ते कोणीही बनवू शकलं नसतं, त्यांनी उभा केलं साहेबांनी, त्याच्याकडे मी वोट त्याला देणार। पण प्रचाराच्या वेळेस इथे कोणता तरी उमेदवार आला असेल, त्यांचं नाव चिन्ह काही माहिती नाही आहे। खाली मोदी सरकारचं निशाणी घेऊन फिरत होते। इकडचे उमेदवार जे शाखा प्रमुख वगैरे ओळखतात सगळे। मी 40 वर्षांनी राहतो इकडं आणि मी लहानपणापासून शिवसेनेमध्येच आहे। आता त्याचा प्रश्न येतच नाही की पण शिवसेना तर आता 2 आहे, शिवसेना विभागली गेली आहे, नक्की कोणती शिवसेना? या टायमात शिवसेना थोडं बाजूला ठेवायचं आहे, कारण का शिवसेना मंदिर बांधलेले नाही। आमचं मत एकच आहे की मंदिर ज्यांनी बांधलं त्याला वोट आम्ही देणार, बाकी दुसरं काय नाही। आणि महागाई सरकारने कमी नाही केलं, गरिबांसाठी काय नाही केलं आहे, मोठे मोठे कामं केले आहेत, जो नाही करू शकत ते केलेत। आम्हाला सगळ्यात महत्त्व म्हणजे मंदिरचं आहे। हिंदू धर्म वाले जो भी आहेत ते मंदिरसाठी वोट एक द्यायला पाहिजे। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक,
इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। धन्यवाद। पण सध्या पक्षफुटी खूप चालू आहे राजकारणात। राजकारण चालणारच, जेव्हापर्यंत ती दुनिया आहे तेव्हा राजकारण चालणार। वोट पाहिजे असेल येणार, हातापाय पडणार, एकदा वोट भेटले काय काम करायचं असेल अभी टाईम नाही आहे, बाद में आओ। मग आम्हाला काय करायचं असेल तर आम्ही पैसे देऊनच काम करावं लागेल। म्हणजे तुमचं मत आहे की अच्छे दिन आएंगे? आएंगे, आज तो कल आएंगे। अभी 5 साल ये रहेंगे तो वो पब्लिक के लिए कुछ करे या ना करे, बोला ना मैं, उन्होंने क्या किया है, बहुत बड़ा काम किया है। सिर्फ एक ही है, राम मंदिर उन्होंने बनाया, एक कोई भी नहीं बना सकता था, उन्होंने बनाया, उनके लिए हमको एक वोट देना है। घरोघरी जे आपले गॅस सिलेंडर घेऊन जातात आपले दादा, ते आता आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशीच आपण बोलूया की त्यांच्या मनात नेमकं कोण आहे। दादा काय सांगाल, सध्याचं राजकारण कसं चालू आहे? आता तर असं बघायला गेलं तर एकदम हे आहे, तर कोण येतं आणि कोण नाही, आता आपण त्याच्यामध्ये काय बोलू शकत नाही। तर आमचे कामं तशी, आम्ही लोक बोलतात गॅस सिलेंडरचा भाव वाढतो, कमी होतो। एकच भाव ठेवा ना। जे बायका आहेत जे घरकामं करून बाटले बाटले घेतात, त्यांना पण काहीतरी कमी भेटलं पाहिजे। आता जेव्हा यांची काँग्रेसची सरकार होती तेव्हा भाव किती कमी होता आणि आता असं का? इथला उमेदवार कोण आहे माहिती आहे? उमेदवार कोण आहे तिथले? इकडे उज्ज्वल निकमजी आहेत आणि वर्षा गायकवाड की असं काही नाव आहे त्यांचं। मग काय वाटतं, उज्ज्वल निकम की वर्षा गायकवाड? कारण वर्षा गायकवाड ही आधीपासून राजकारणात सक्रिय आहेत आणि उज्ज्वल निकम आत्ता नौखे आहेत राजकारणामध्ये, तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? असं तर वाटतं की उज्ज्वल निकमच येतील इथे, कारण की ज्या दिवशी त्यांची रॅली होती त्या दिवशी मी पण रॅलीमध्ये होतो आणि उज्ज्वल निकमच्या इथे फिक्स सीट आहे। पण तुम्ही तर म्हणताय काँग्रेसच्या वेळेस जास्त कमी रेट्स होते, सिलेंडरचे भाव कमी होते आणि आता मोदी सरकार आहे तेव्हा भाव वाढलेत, मग तुम्ही उज्ज्वल निकमलाच कसं मत द्याल? उज्ज्वल निकमनी जे केलंय देशासाठी ते किती मोठी गोष्ट आहे। देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। ज्यांनी कसाबला फाशी देऊन जे देशासाठी केले ते किती मोठी हे केले, जे कसाबनी किती हे केलं आपले, ते किती लोकांना मारलं, किती त्यांना मग जिथून आणण्याचे काय हे तेच जिथून येतील असं। आमचं मत काय आहे, आम्हाला कोणी काय कामधंदे देण्यात काय नाही, तर आमचं जसं आहे तसंच आहे, जसं आहे तसंच आहे आमचं सगळं। वोटिंग आम्हाला वोटिंग द्यायला लावते तर आमचं काहीच नाही त्याच्यामध्ये। पण इथला उमेदवार माहिती आहे का तुम्हाला? इथला उमेदवार आता आम्हाला माहितीच नाही, तर आलाच ना, अर्धे आहेत अर्धे येतात, जेवढ्या पुरते तेवढे येतात, पुन्हा काय बोलतच नाही। उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचत नाही? पोहोचतच नाही, तर येतच नाही, तर आम्ही काय करणार त्याला? तुम्ही मतदान करता का? नाहीत करत, आमच्या वोटिंग कार्डामध्ये नाव देतो तर ते तर येत नाहीत, नाव देतो तर आम्ही हर बारशीला नाव दे आमची जात नाही। काय सांगाल ताई, सध्याचं राजकारण फार तापलंय, राजकारणाबद्दल काय सांगाल, यंदा कोण बाजी मारेल? भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। यंदा कोण मोदीच मारेल, मोदीच मारणार आहे। आपण किती काय करून काय फायदा नाही, जे आहे ते आम्ही खरंच बोलणार। आमच्या अर्धे मुलाचे नाव नाही तर राशन कार्डात नाही, मतदानात नाही, टाकलं तर नाव येत नाही, मग आमच्यासारख्या गरिबाला काय बा भेटणार? कोणी ना देत ना, कोणीच देत नाही राजकारण बी। ईदवा बाय आज मी 20 वर्षापासून ईदवा आहे, हर एक जागेवर मी पेपर दिलेत, मग अजून तर नाही हे झाली,
पगार चालू गावाला केलं, इथं केले मी कागदपत्र, कुठंच नाही. तुमचा उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचलाय का? उमेदवारांचं नाव, उमेदवारांचं चिन्ह माहिती आहे का? काहीच नाही आम्हाला माहिती. मग तुम्ही मतदान कोणत्या चिन्हावर कराल? करू तर आता काहीतरी दिसले चित्र तर आता या इथून मोर काय सांगू शकत होता आम्ही. तुम्ही तर आता बोलले मोदी सरकार. आता मोदी सरकारच येणार ना, त्याने एवढं काम केलंय तर तेच येणार ना. आपल्याला त्याचं काम दिसल्या जातंय ना, मग तेच येणार, बाकी कोण येणार? कोण नाही येणार. तुम्हाला तुमचा उमेदवार माहिती आहे का? मला नाही काहीच माहीत. मग तुम्ही मतदान कसं करता? कसं करता? वोटिंगला कार्ड देतात आणि काय करतात कसं? पण चिन्ह माहिती पाहिजे. चिन्ह आम्हाला काय कळलं? आम्हाला अंगठा मारायचा आणि बाहेर निघायचं. आम्हाला काय कळतं? आम्ही काय लिहिणं नाही ना पुसणं नाही तर आम्हाला काय कळलं? हा, आम्हाला काय कळतंय? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। बोला डपन सांगायचं कोणचं तुम्हाला ज्याच्यावर दाबायचं त्याला, आम्हाला काय कळतंय? सांगितलं हे दाबा, हे दाबायचं, कुठलं बी जिथं दिसल तिथं. आम्हाला पगारी चालू करीत नाहीत, काय नाही. गावाला पगारी चालू आहे, रासनं चालू आहे. आणि इथं काय इदिवा व्हायला सगळं आहे. नुसतं वोटिंग घेऊन जात्यात, आलं काय की काही झालं की गेले. वोट द्या, वोट द्या. यंदा बाजी कोण मारेल काय वाटतं तुम्हाला? महाविकास आघाडी बाजी तीच मारणार. तुमचा उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचलाय का? म्हणजे इथल्या उमेदवारांची नावं माहिती आहेत का तुम्हाला? वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम. कोण वाटतं, वर्षा गायकवाड की उज्ज्वल? वर्षा गायकवाड. का वर्षा गायकवाडच का? नाही, कारण का महागाईचं तर महागाई आणि बरेच मुद्दे आहेत. मोदी गव्हर्नमेंट फेल गेलं आहे 10 वर्ष आणि मोदी गव्हर्नमेंटचं असं काय म्हणावं असं अपेक्षा पूर्ण केलेली नाही. त्याच्यामुळे यावेळेला परिवर्तन पाहिजे म्हणून महाविकास आघाडी. आणि मी असलं मराठी आहे, मी ठाकरे कुटुंबाला पहिल्यापासून मानतो. म्हणजे ते उद्धव ठाकरे तिथे आम्ही. सध्याचं राजकारण कसं चालू आहे? राजकारणाबद्दल काय सांगशील? राजकारणाबद्दल कसं आहे, आता भाजपची कामं चांगली आहेत त्यामुळे जास्त करून भाजपच येईल इकडे. इथला उमेदवार माहिती आहे का तुला? उज्ज्वल निकम ॲडव्होकेट. दुसरे ते काँग्रेसचे आहेत, माहीत नाही. पण वर्षा गायकवाड ह्या काँग्रेसच्या इथल्या उमेदवार आहेत, त्या आधीपासून राजकारणात सक्रिय आहेत. उज्ज्वल निकम आत्ता नवीन राजकारणात आले. पण त्यांना पण चान्स दिला पाहिजे ना. चान्स दिला तर ते पुढं काहीतरी करतील ना. जुने आहेत त्यांनी काय केलंच नाही तर. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. केलं तर ते पुढे कळेल ना आपल्याला. पण इथल्या फार समस्या आहेत. ट्रॅफिकची समस्या असेल, स्वच्छतेची समस्या असेल. नाही, आता आलेत म्हणलं आता काय करतील ना. असं थोडीच आहे की नाही करणार. नवीन आहे ते करणारच ना. चान्स दिला तर काम करतील ना, असं थोडीच आहे. पण फार जण बोलतायत की मोदी सरकारने बेरोजगारी अजून कमी केली नाही. पण मोदी सरकार असं म्हणते की आम्ही खूप जणांना रोजगार दिलेतच ना. कामं एवढी डेव्हलप झाले, सगळं झाले, रोड झालेत चांगले. परत अजून म्हणजे बाकीचे पण बरेच करेक्शन कमी झाले. कामं केलीच ना, म्हणून तर त्यांना मत देणार ना लोक. म्हणजे यंदा बाजी भाजपची आहे. भाजपचा नाही, पण मी सांगतोय तुम्हाला भाजपची आहे. सध्याचं राजकारण म्हणजे थोडं वेगळंच चालू आहे, पण आपल्याला त्याच्याशी राजकारणाशी पडलेलं नाही. जो आपलं चांगलं करेल, आपलं व्यवस्थित सर्व काय करेल, सर्व गरीब लोकांना सर्वांना सुविधा देईल, ह्याच्याशीच महत्त्व आहे. तुमचा उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचला का? इथला उमेदवार माहिती आहे का तुम्हाला? अजून आम्ही कुठल्या पक्षाला असं म्हणजे कुठल्या उमेदवाराला असं धरून पकडून आहे नाही. हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही. मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है. घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1 अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट. जे आमच्याशी निष्ठपणे राहील त्याच्याशी आम्ही निष्ठपणे योग्यरीती राहूया. पण आधी तुम्ही कोणत्या पक्षाला सपोर्ट करत होते आणि आता कोणत्या पक्षाला सपोर्ट करता? ह्याच्या अगोदर पण आम्ही जे पक्ष म्हणजे आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ह्यांच्या थ्रूच होतो.
आणि आताही सुद्धा आम्ही त्यांच्याच थ्रू आहे, पण शिंदे गटांनी पण चांगले आम्हाला संरक्षण वगैरे चांगले हे केलं तरी आम्ही एक प्रत्येकाचं मत आहे, कोण कुठे जाईल कोण कुठे जाईल हे सांगू शकत नाही. फक्त पब्लिकचा चांगला भरोसा ठेवला पाहिजे आणि चांगली सुविधा दिली पाहिजे. कोणता उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचला नाही, अजून कुठलाही उमेदवार आमच्याकडे पोहोचलेला नाही. त्यांची नावही माहिती नाही तुम्हाला? नाव एक घाटकोपरमध्ये तर आपले ते कोटक काय आहे BJP मधून आणि संजय दिना पाटील आहे. इथे 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 तर पराक्षा आहे, तो तर कधीच नाही आमच्यापर्यंत पोचला. गायगरीबापर्यंत केव्हाच नाही पोचला. फक्त मोठी लोक असतील त्यांच्याकडेच तो जातो, आमच्यापर्यंत असा केव्हाच आलेला नाही. आपले रिक्षा चालक दादा इथे बसलेले आहेत, त्यांना आपण विचारूया. त्यांच्या मनात नेमकं काय आहे? यंदा माझीकडचं जे अधिकृत उमेदवार आहे उज्ज्वल निकमजी, त्यांनी बाजी मारू शकतं. काय की त्यांनी त्यांच्या जेव्हा अधिकृत उमेदवार नाव आलं आहे त्याच्याशी जसं आलं तसं ते इकडचं जे देशद्रोही आणि ना मानणारे देशांना ना मानणारे विचारधाराचा बंडाफोड झाला आहे. त्यांनी जसं नाम अनाऊन्स झालं त्यांचा काँग्रेसवाल्यांनी त्यांच्यावरती इतके आरोप केले. त्यांनी स्वतःनी बोललं आहे की आरोप का करता. त्यांनी काही बुक काँग्रेसवाल्यांनी बोललं की तुम्ही बुक काढलं. कोणतं बुक काढलं? उज्ज्वल निकमनी काही बुक नाही काढलं. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार. त्यांनी फक्त देशभक्तासाठी देशद्रोहींना फाशीवर टाकले. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne, associate sponsor Ultratech Cement.